मित्रांनो, चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हनुमानजींच्या बालपणातील एक छान गोष्ट ऐकणार आहोत। फार पूर्वी किष्किंधाच्या हिरवळीच्या जंगलात एक तरुण हनुमान राहत होता, जो लहानपणीच त्याच्या प्रचंड शक्ती, अमर्याद उत्सुकता आणि निष्पाप हृदयासाठी प्रसिद्ध होता। हनुमान जंगलात फिरत असताना त्याच्या सभोवतालच्या निसर्गाच्या चमत्कारांनी आश्चर्यचकित होत असताना प्रत्येक दिवस साहसाने भरलेला असायचा। एक सोनेरी सकाळी जेव्हा सूर्य उगवला आणि आकाश त्याच्या तेजस्वी प्रकाशाने भरले, तेव्हा हनुमानाने वर पाहिले आणि तो मंत्रमुग्ध झाला। त्याला सूर्य आकाशात लटकलेल्या एका भव्य पिकलेल्या आंब्यासारखा दिसला, जो त्याने कधीही पाहिलेल्या कोणत्याही फळापेक्षा जास्त तेजस्वी चमकला। त्याचे डोळे उत्साहाने चमकले आणि त्याने विचार केला, किती सुंदर फळ, मला ते चाखायलाच हवे। दुसरा विचार न करता हनुमानाने आपली सर्व शक्ती एकवटली आणि आकाशात एक मोठी झेप घेतली। तो उंच आणि उंच वर चढला, वाटेत ढगांना वेगळे करत त्याला जगातील सर्वात गोड आंबा वाटेल त्यापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला। देवांनी आश्चर्य आणि आनंदाने पाहिले, कारण हा तरुण आत्मा अतुलनीय शक्ती आणि निरागसतेने आकाश ओलांडत होता। हनुमान जसजसा जवळ येत गेला तसतसे सूर्याची उष्णता अधिक तीव्र होत गेली आणि त्याला जाणवले की तो ज्याला फक्त एक फळ समजत होता तो प्रत्यक्षात पृथ्वीच्या वरती तेजस्वी सूर्यदेव होता। सूर्यदेवाने हनुमानाकडे पाहिले, त्याच्या धाडस आणि शुद्ध हृदयावर हस्त। हनुमान, विस्मयचकित आणि आदरयुक्त दोन्ही, सूर्याला अभिवादन केले आणि त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली। हनुमानाच्या भक्तीने आणि धैर्याने प्रभावित झालेले सूर्यदेव त्याला ज्ञान आणि अफाट शक्तीचा आशीर्वाद दिला। तो म्हणाला, तुम्ही नेहमीच ऊर्जा आणि चांगुलपणाने चमकू द्या आणि तुमची भक्ती जगाला प्रेरणा देवो। हृदयात कृतज्ञता बाळगून हनुमान किष्किंधा येथे परतला। त्याचा आत्मा नवीन शक्ती आणि ज्ञानाने भरलेला होता। त्या दिवसापासून हनुमान धैर्य, निःस्वार्थ सेवा आणि अमर्याद भक्तीचे महान प्रतीक बनले। त्याचे साहस आणि शौर्याचे कृत्ये नंतर भगवान रामांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, सर्वांना आठवण करून देतील की श्रद्धा, निरागसता आणि दृढनिश्चयाने काहीही शक्य आहे। आजपर्यंत लोक हनुमानाची सूर्याकडे झेप बालिश कुतूहल, धैर्य आणि शुद्ध हृदयानंतर येणाऱ्या आशीर्वादांचे उदाहरण म्हणून लक्षात ठेवतात।